नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. सत्यजित तांबे यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या राजकीय खेळींचं सत्य हे आता समोर येणार आहे का? कारण तांबेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. सत्यजित तांबेंनी ऐन वेळेला जी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि त्यानंतर त्यांनी विजय सुद्धा मिळवला, पण त्याआधी जे राजकीय नाट्य घडलं त्या नाट्यावरती आज पहिल्यांदाच ते भाष्य करतील का याची उत्सुकता आहे. सत्यजित तांबेंची घरवापसी होणार आहे का? काँग्रेसबद्दल ते काही गौप्यस्फोट करणार आहेत का? भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा ते करणार आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळण्याची शक्यता आहे. पण सत्यजित तांबेंच्या या पत्रकार परिषदेकडे त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागलेल्या आहेत. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, त्याच्यात त्यांनी यश सुद्धा मिळवलं. ते आता सभागृहात पोहोचलेले आहेत. पण त्याआधी त्यांना त्यांच्या वडिलांनी उमेदवारी अर्ज ऐन वेळेला भरला नाही, मुलांनी मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्या त्या नेमक्या कशामुळे? त्यामागे पडद्यामागे जे राजकारण घडलं ते काय होतं याची उत्सुकता आहे आणि कदाचित त्याच्यावरती सत्यजित तांबे आज भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेवर आपली नजर असणार आहे. वळूयात इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले. यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक पदवीधर निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे हे काँग्रेसचेच असून ते काँग्रेस सोबतच राहतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे, त्याच्या विचारामध्ये काँग्रेस आहे, जन्मताच ते काँग्रेसी आहे. त्यांचे वडील हा सगळा इतिहास बघितला तर त्या विचाराला घट्ट असलेल्या माणूसाठी काय राजकारणात काही गोष्टी अपरिहार्यमुळे निर्णय घ्यावे लागतात. पण ते काही कोणत्या पक्षाचं सिंबल घेऊन लढले नाही. त्यामुळे सत्यजित आमचे आहेत आणि आमच्याबरोबर राहतील हा आम्हाला विश्वास आहे. राहायला ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही हायकमांडला विनंती करू, भविष्याचा विचार करून सत्यजितांना सोबत घ्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि मी ते हायकमांडच्या पुढे मांडणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर जाऊन कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील पराभूत झाल्या. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला विश्वासात न घेतल्यानं अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. जिल्ह्यात 2 आमदार 1 खासदार असताना आम्हाला कोणी विश्वासात घेतलं नाही असं गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या 2 पक्षामध्ये सुद्धा सगळं काही आलबेल नाहीये हे यातून स्पष्ट होत आहे. खरं तर भाजपसाठी जिवारी लागणारा पराभव आहे रणजित पाटलांचा अमरावतीतला. आणि अमरावतीमध्ये जो पराभव झाला, लिंगाडे तिथे निवडून आले, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. भाजपच्या नेत्यांकडून जे दावे केले जात होते ते सगळे दावे फोल ठरले आणि त्यांच्या या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे आता या पराभवाची वेगवेगळी कारणं समोर येत आहेत आणि त्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षातल्या आमदार आणि खासदारांची नाराजी होती ही सुद्धा आता समोर आली आहे. बुलढाणा पदवीधरमध्ये म्हणसाल तर मग या ठिकाणी आम्हाला पर्सनली कोण्याही उमेदवाराने किंवा त्या सिस्टीमने आम्हाला फार विश्वास घेतला नाही. आम्ही कुठे दौरे केले नाही, आम्हाला दौऱ्याकरता कुठं बोललं गेलं नाही. आम्हाला मतदार याद्या 4-5 दिवसाआधी मिळाल्या आणि त्याच्यामुळे आम्ही कुठल्याच मतदारापर्यंत पोहोचलो नाही. अन्यथा जर असं तसं कधी असतं तर बुलढाण्याचा निकाल वेगळा असता. पण हे जाहीरपणे मी सांगतो की आमची या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमदार म्हणून, आमचे खासदार म्हणून, आमचे दुसरे आमदार म्हणून आम्हाला कोणी विश्वास घेतलं नाही. यानंतर आपण थेट जातोय. सत्यजित तांबेंची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. नमस्कार 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 येतोय ना आवाज?
करू का, चालू करू? चिठ्ठी पाठवताना तुझ्या हातून मी याच्या हातून पाठवू. करू चालू? नमस्कार. गेले 20-25 दिवस आणि जवळजवळ 1 महिना झाला आपण पाहतो आहे की नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं सगळं राजकारण आणि सगळी निवडणूक झाली, त्या बाबतीत खरं तर आपण सर्व मीडियाने आणि अनेक लोकांनी मला सातत्याने प्रश्न विचारण्यासाठी तिथं थांबा, नाही तर माग काय असं निरोप चिठ्ठी होतं, तर ते त्या बाबतीत आपल्याशी भूमिका खरं तर आम्हाला यापूर्वीच बोलायचं होतं. अनेक आरोप प्रत्यारोप या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यावर, आमच्या परिवारावर झाले आणि फक्त आपण ज्या पक्षामध्ये, ज्या परिवारामध्ये आपण आयुष्यभर राहिलो, मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने गेले, ते बंद करून ठेवला, दार बंद करा. ज्या पद्धतीने मी अनेक वेळा वारंवार अनेक ओकेजन्सवर सांगितलं की आमच्या परिवाराला 2030 साली काँग्रेस पक्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि किती निष्ठेने आणि कशी आम्ही या पक्षामध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे, हे सगळं आपल्याला वारंवार आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मी 2000 साली NSUI ही काँग्रेस पक्षाची जी विद्यार्थी संघटना आहे, त्याच्या माध्यमातून राजकारणामध्ये विद्यार्थी चळवळीमधून सुरुवात केली. 2000 साली मला NSUIचं प्रदेश सचिव हे पद देण्यात आलं आणि तिथून पुढं मी खरं तर काम करायला सुरुवात राजकारणामध्ये केली. 2007 ते 2017 10 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. 2007ला आमचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष युवक काँग्रेसचे आणि माझे नेते राजीव सातव यांनी मला युवक काँग्रेसमध्ये, विद्यार्थी चळवळीमधून युवक काँग्रेसमध्ये आणलं आणि 2011ची युवक काँग्रेसची निवडणूक आमचे नेते राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांच्या सगळ्या विचारांवर विश्वास ठेवून मी 2011ची युवक काँग्रेसची निवडणूक लढलो, 2014ची युवक काँग्रेसची निवडणूक लढलो. दोन्ही निवडणुकांमध्ये मला 2 नंबरची मतं मिळाल्यामुळे मी उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो. त्यानंतर 2018ला पुन्हा एकदा मी युवक काँग्रेसची निवडणूक लढलो आणि युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. 2018च्या युवक काँग्रेसचा जेव्हा मी अध्यक्ष झालो त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती आणि अशा चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये युवक काँग्रेसमध्ये मी काम केलं आणि अनेक उपक्रम राबवून मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून चांद्यापासून बांध्यापर्यंत संघटन बांधण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं, ज्याची दखल माझ्या पक्षश्रेष्ठींनीही अनेक वेळा घेतली, सार्वजनिकरित्याही घेतली, खाजगीरित्याही घेतली आणि अनेक पद्धतीने त्यांनी मला त्या ठिकाणी माझ्या पाठीवर थाप मारण्याचं काम त्या ठिकाणी केलं. 2022 मध्ये युवक काँग्रेसचं माझं कारकीर्द संपली. खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा आमचा काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला, पूर्ण कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं असताना मी पहिला कार्यकर्ता होतो की ज्यांनी टिळक भवनला, दादरला बैठक घेतली सगळ्या पदाधिकाऱ्यांची, जुन्या नव्या सगळ्या युवक पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलवलं आणि आम्ही पुन्हा एकदा
युवकच कशी काँग्रेस पक्षाला पुढे आणू शकतो याच्यावर आम्ही चर्चा चालू केली आणि 2019ची विधानसभा निवडणूक कशी लढायची याच्यावर आम्ही काम चालू केलं. सुपर 60 सारखा एक प्रयोग याला ज्याच्या माध्यमातून 28 जागांवर या ठिकाणी सिंहाचा वाटा युवक काँग्रेसचा आहे की महाराष्ट्रात 28 जागा 44 पैकी जे 28 आहेत त्या वाढवण्यासाठी काम केलं आणि युवक काँग्रेसमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मी असा कार्यकर्ता आहे, माझ्यावर पूर्ण देशामध्ये 50 पेक्षा जास्त आंदोलनांच्या केसेस माझ्या अंगावर होत्या. पासपोर्ट मला मिळत नव्हता. आता राज्य शासनाने GR काढला आणि 31 डिसेंबर 2021च्या आधीचे केसेस मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा माझ्या मागच्या केसेस गेल्या. म्हणून चळवळीतून आलेलो मी कार्यकर्ता आहे. आणि ज्यावेळेस माझं युवक काँग्रेसचं पद त्या ठिकाणी गेलं त्याच्यानंतर साधारणतः एक प्रथा कायमच काँग्रेस पक्षामध्ये राहिलेली आहे की युवक काँग्रेसचा जो पदाधिकारी अध्यक्ष म्हणून प्रदेश अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असेल तो ज्यावेळेस त्या पदावरून जातो त्यावेळेस त्याला कुठेतरी संधी देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून किंवा विधान परिषद किंवा राज्यसभा अशा पद्धतीने त्याला कुठेतरी संधी देण्याचं काम होतं. राष्ट्रीय पातळीवर जे काम करतात त्यांना शक्यतो राज्यसभेवर घेतात, राज्य पातळीवर जे काम करतात त्यांना विधान परिषदेवर घेतात, अशा अनेक उदाहरणं आहेत. ज्या वेळेस मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे जायचो आणि मला कुठेतरी संधी द्या असं मी ज्यावेळेस सांगायचो त्यावेळेस मला सांगितलं जायचं की तुमच्या घरामध्ये तुमचे वडील आमदार आहेत आणि म्हणून तुम्हाला विधान परिषद आम्हाला देता येणार नाही असं सांगितलं जायचं. वास्तविक पाहता नाशिक पदवीधर मतदारसंघ जो आहे हा माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, जनसंपर्कातून बांधलेला मतदारसंघ आहे. 2009ला हा भाजपचा असलेला बालेकिल्ला आम्ही खेचून आणला अपक्ष आणि त्यानंतर सातत्याने वडिलांनी तो टिकवण्याचं काम केलं आणि सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक आमच्या पाठीशी या मागच्या 13-14 वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वत्र राहिले. त्याचं कारण आहे की आम्ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांशी संबंध तयार केले आणि सगळ्यांशी आम्ही प्रेमाने संबंध ते मेंटेन करण्याचं काम केलं. आणि म्हणून ज्या वेळेस मी जायचो त्यावेळेस मला सांगितलं जायचं की तुमच्या वडिलांच्या वडील आमदार आहेत त्याच्यामुळे तुला संधी देता येणार नाही. शेवटी तर असं झालं की 1 वर्षापूर्वी 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की मी माझे प्रभारी HK पाटील साहेब यांना दिल्लीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला संधी काहीतरी द्या. आणि मी असा कार्यकर्ता आहे की मी आमदार, खासदार वगैरे या पदांमध्ये फार विश्वास ठेवणारा कार्यकर्ता नाहीये. माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या की मला 5 वर्ष 10 वर्ष आमदारकी देणार नाही, खासदारकी देणार नाही, काहीच देणार नाही, परंतु मला कुठेतरी संधी तर द्या, मला कुठेतरी संघटनेत संधी द्या, मला एखादं पद द्या, मला त्या माध्यमातून जबाबदारी द्या आणि संघटनेतून माध्यमातून मला काम करण्याचं चान्स द्या. परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही आणि मला असं सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांच्या जागेवर तुम्ही विधान परिषदेची निवडणूक लढा. असं जेव्हा मला HK पाटील साहेब बोलले त्यावेळेस खरं तर मला फार संताप आला. कारण मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्या वडिलांच्याच जागेवर जर मला निवडणूक लढायची असेल तर मी 22 वर्ष संघटनेसाठी जे काम केलं, संघटनेमध्ये जे काम केलं, हा विचार वाढवण्याचं काम केलं, मला जे द्यायचं आहे ते पक्षाने किंवा संघटनेने द्यावं अशी माझी मानसिकता आहे. माझ्या वडिलांच्या जागेवर निवडणूक लढावी अशी माझी मानसिकता नाही हे मी स्पष्टपणे त्यावेळेस त्यांना सांगितलं. परंतु दुसरी कुठली संधी तुला देणं शक्य नाही आणि तू वडिलांच्या जागेवर प्रयत्न कर अशा पद्धतीची मानसिकता ते मला सांगू लागले, ज्याला माझा पूर्णपणे विरोध होता. मी ह्या मताचा होतो की जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आणि स्वतः एखाद्या मतदारसंघामध्ये काम करायचं, स्वतः काहीतरी निर्माण करायचं या भावनेतून मी खऱ्या अर्थाने काम करत होतो. आणि ही सगळी चर्चा चालू असतानाच ही पदवीधरची निवडणूक जवळ आली. मी माझ्या एक पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा मी ठेवला. त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आमंत्रित केलं. ते खरं तर त्यांनी येऊ शकले नाही. त्यांनी मला पत्र पाठवून मला सांगितलं मी वेळेअभावी येऊ शकत नाही. मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना बोलवलं, मी थोरात साहेबांना बोलवलं, मी आदित्यजी ठाकरेंना बोलवलं, मी अनेक क्षेत्रातले वेगवेगळे लोकांना देखील त्या कार्यक्रमासाठी बोलवलं. कारण मला असं वाटत होतं की शहर विकास हा जो अजेंडा आहे, हा जो मुद्दा आहे, त्याला राजकारणाच्या पलीकडे घेऊन जाऊन ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी प्रामाणिकपणे सगळ्या पक्षाच्या प्रमुख लोकांना त्या कार्यक्रमासाठी बोलवलं. त्या कार्यक्रमाला अजितदादांना बोलवलं, विरोधी पक्ष नेते अजितदादा होते. अजितदादांनी मान्य केलं येण्याचं
शेवटच्या क्षणाला अजितदादा येऊ शकले नाही, देवेंद्रजी आले. आणि म्हणून तिथं देवेंद्रजींनी बोलताना सांगितलं की सत्यजितला संधी द्या, नाहीतर आमचा त्याच्यावर डोळा आहे. आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. आपण जर तो व्हिडिओ जरी पाहिला तरी आपल्या लक्षात येईल की त्यांच्या त्या वाक्यावर इतका मोठा प्रतिसाद सभागृहामध्ये त्यांना मिळाला. ही भावना माझ्या जवळच्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, मित्रांची, सहकाऱ्यांची होती की सत्यजित इतके वर्ष काम करतायत परंतु त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही, ही भावना सगळ्यांची होती आणि ती देवेंद्रजींनी बोलून दाखवली. खरं तर देवेंद्रजींचे आणि माझे जे संबंध आहे ते अतिशय जवळचे संबंध, मी त्यांना मोठ्या भावासारखाच मानतो. आणि त्याचं कारण आहे की माझे दिवंगत बंधू राजीव राजळे हे ज्यावेळी 2004ला पहिल्यांदा आमदार झाले, त्यांचे एक तरुण आमदारांचा एक त्यांनी ग्रुप तयार केला होता युथ फोरम नावाने. आणि त्या युथ फोरममध्ये देवेंद्रजी सुद्धा तरुण आमदार म्हणून होते आणि मी राजू भाऊंबरोबर त्या कार्यक्रमांना जायचो आणि तिथं माझी आणि त्यांची ओळख झाली आणि सातत्याने त्यांनी आमच्या पाठीशी, त्यामुळे मार्गदर्शन त्यांचं पहिल्यापासून आम्हाला मिळत राहिलं. ते कार्यक्रमाला आले, त्यांनी ज्या पद्धतीने ती भूमिका मांडली तिथून पुढे चर्चा सुरू झाली. त्याच्यानंतर विधान परिषदेचं अधिवेशन आलं. अधिवेशनातही देवेंद्रजींनी पुन्हा एकदा स्पष्टपणेच सांगितलं की डॉक्टर साहेब, तुम्ही आता दुसऱ्या सभागृहात एखाद्या मोठ्या जा, परंतु या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या सुपुत्रांना संधी द्या. आणि मला असं वाटतं की सगळं वातावरण, एका बाजूला मला संधी पक्ष देऊ शकत नाहीये, संघटना माझी काही संधी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे माझ्या वडिलांना असं वाटलं की जर तुझा पक्ष आणि तुझी संघटना जर तुला मदत करू शकत नसेल, तुला संधी देऊ शकत नसेल, तर मीच काहीतरी केलं पाहिजे. एक पित्याची भूमिका म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने मला 15 दिवस आधी निवडणुकीच्या फॉर्म जाहीर झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सत्यजित, मला असं वाटतं की ही निवडणूक तू लढवलं पाहिजे. मला अनेक लोक सांगतायत, अनेक कार्यकर्ते सांगतायत, अनेक नेते बोलतायत की सत्यजितला संधी द्या. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक तू लढ आणि मी थांबून घेतो, अशा पद्धतीची भूमिका माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी घेतली. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने वडिलांच्या जागेवर उभं राहावं असं माझं मत नव्हतं. मला स्वतःचं काहीतरी निर्माण करावं असं माझं मत असल्यामुळे मी सुरुवातीला त्यांना नाही बोललो. नंतर आम्ही घरामध्ये चर्चा केली. थोरात साहेब होते, माझे वडील होते, मी होतो, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. आणि चर्चा झाल्यानंतर असं आम्ही ठरवलं की त्यांनी मला सांगितलं की चला ठीक आहे, सत्यजितला आपण सगळ्यांनी मिळून लढूया. अशा पद्धतीची चर्चा आमच्यामध्ये सगळ्या परिवारामध्ये झाली आणि आम्ही तशा पद्धतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला. फक्त माझी मानसिकता पूर्णपणे तयार झालेली नव्हती, त्यामुळे आम्ही सांगितलं होतं की आपण शेवटच्या क्षणाला हा निर्णय घेऊ की सत्यजित लढेल की डॉक्टर सुधीर तांबे लढतील. हे निर्णय आम्ही शेवटच्या क्षणाला घेऊ, तोपर्यंत आपण कोणाची उमेदवारी जाहीर करू नका असं मी स्वतः एच के पाटील साहेबांना भेटून सांगितलं. माझ्या वडिलांनी एच के पाटील साहेबांना सांगितलं. आणि त्याचं कारण हे की विधान परिषदेच्या ज्या उमेदवाऱ्या असतात या दिल्लीतून ठरत असतात, या मुंबईत ठरत नसतात, या दिल्लीमध्ये ठरत असतात. आणि म्हणून आम्ही साहजिक आहे की महाराष्ट्र आणि काँग्रेसचं एक कामाची पद्धत आहे की प्रभारी जे असतात तेच सगळं काही बघत असतात, म्हणून आम्ही प्रभारींच्याच संपर्कात जास्त होतो आणि त्यांच्याच कानावर आम्ही सगळ्या गोष्टी घालत होतो. जर माझा फोन दे. आणि हे सगळं मी यासाठी सांगतोय की आम्ही पक्षाला सगळ्या गोष्टी वारंवार त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्यानंतर निवडणुकीच्या 2-3 दिवस आधी देखील एकदा एच के पाटील साहेबांची आमची चर्चा झाली की कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मान्य केलं की शेवटच्या क्षणाला आपण निर्णय घेऊ, काही अडचण नाही, आम्ही तुमच्याकडे कोरा एबी फॉर्म पाठवून देतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला कोणाला निवडणूक लढायची तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. हे सगळं झालं. निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला. अर्ज भरायचा शेवटचा दिवस आल्यानंतर त्या दिवशी सकाळी माझं एच के पाटील साहेबांची वगैरे चर्चा झाली होती. 2 दिवस आधी म्हणजे 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाला संपर्क केला की आम्हाला एबी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात यावे. 9 जानेवारीला ते सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, माणूस नागपूरला पाठवा. माझा माणूस 10 तारखेला सकाळी नागपूरला पोहोचला आणि तो एबी फॉर्म घेण्यासाठी सकाळी तिथे जिथं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं तिथे तो पोहोचला.
10 जानेवारीला सकाळपासून माझा माणूस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून राहिला. तब्बल 10 तास त्या ठिकाणी बसून राहिला. आणि बसून राहिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोलेंचा माझ्या वडिलांना फोन आला की अमुक अमुक व्यक्तीच्या हातात आम्ही एबी फॉर्म देतोय. माझ्या वडिलांनी सांगितलं ठीक आहे. आणि तो माझा माणूस जो आहे तो एबी फॉर्म घेऊन त्या ठिकाणी निघाला, 2 एबी फॉर्म घेऊन. आता एबी फॉर्म म्हणजे ते काय ग्रामपंचायत निवडणुकीचे एबी फॉर्म नाहीये, ते विधान परिषदेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म आहे. त्यामुळे साहजिकच ते सीलबंद पाकिटात त्या ठिकाणी अध्यक्षांकडून प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले. ते इकडं आले. ते 10 तारखेला संध्याकाळी निघाल्यानंतर तो 11 तारखेला सकाळी तो इथे पोहोचला. 11 तारखेला सकाळी पोहोचल्यानंतर आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली, कारण 12 तारीख शेवट होती. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं, त्यावेळेस लक्षात आलं की हे जे 2 कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच, अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. आणि ते 2 एबी फॉर्म जे आहेत ते मुद्दाम मी आपल्याला दाखवण्यासाठी आणलेले आहेत. माझ्याकडे 2 एबी फॉर्म. तुमच्या कॅमेराला माझी विनंती आहे की तुम्ही त्याला झूम करा. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म, जो कोरा एबी फॉर्म तिला म्हणतात. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म, सहीचा आहे अध्यक्षांच्या. आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. एक औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा, एक नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. मग एबी फॉर्म सारखा महत्वाचा मुद्दा, इतका सेन्सिटिव्ह मुद्दा, इतका गहाळपणे प्रदेश कार्यालयांनी का केला, हा माझा पहिला मुद्दा या ठिकाणी प्रश्न आहे. कारण एबी फॉर्म ही काही छोटी गोष्ट नाहीये. ही तुम्ही जर पाहिलं तर याच्यात सही आहे. तुम्ही बघा, प्रदेशाध्यक्षांची सही आहे. तुम्ही झूम करून, कॅमेरामॅनला माझी विनंती आहे की तुम्ही झूम करून हे दाखवा की नागपूर शिक्षक मतदारसंघाचा आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा असे 2 एबी फॉर्म मला देण्यात आले अध्यक्षांच्या सहीचे. आणि आजपर्यंत, आज तब्बल इतक्या वेळा माझ्यावर आरोप झाला, परंतु आजपर्यंत प्रदेश कार्यालयाने एकदाही हे मान्य केलं नाही की आमच्याकडून चुकीचे एबी फॉर्म गेले. ही माहिती का दडवण्यात आली, हा माझा मुद्दा आहे. आणि जर मला भारतीय जनता पार्टीतून लढायची होती निवडणूक, मला जर अपक्ष निवडणूक लढायची होती, माझा जर तो डाव होता, तर हे एबी फॉर्म चुकीचे आहे हे मी प्रदेश कार्यालयाला कळवलंच नसतं. मी कशाला कळवलं असतं? मी शेवटच्या क्षणापर्यंत थांबलो असतो. परंतु आम्ही तसं केलं नाही. आम्ही 11 तारखेला दुपारी तातडीने निरोप दिला की हे एबी फॉर्म चुकीचे आलेले आहेत आणि आम्हाला नवीन एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे देण्यात यावे. ते एबी फॉर्म माझ्याकडे 12 तारखेला दुपारी 1:30 वाजता आले आणि त्याच्यावर डॉक्टर सुधीर तांबे यांचं नाव होतं. आणि त्याच्या पुढे जो सबस्टिट्यूट कॅन्डिडेटचा पण एक कॉलम असतो, म्हणजे पहिला उमेदवार जर नसेल तर दुसरा उमेदवार कसा, तिथं नील लिहिलेलं होतं. तिथं सरळ लाईन मारून नील लिहिलेलं होतं, म्हणजे हा उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही, ही क्लिअर होतं. आणि जर इतका मोठा गंभीर चूक प्रदेश कार्यालयाने घेतली तर याची जबाबदारी घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटी काय कारवाई प्रदेश काँग्रेसवर करणार आहे, हा माझा प्रश्न आहे. 2 चुकीचे एबी फॉर्म त्या ठिकाणी नाशिक पदवीधरच्या ऐवजी माझ्यावर नागपूर आणि केले. माझा स्पष्टपणे आरोप आहे की आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्याची स्क्रिप्ट तयार होती. आणि त्याचा स्क्रिप्टचा पार्ट म्हणून माझ्या माणसाला बोलवलं, 10-12 तास बसून ठेवलं, बंद पाकिटात फॉर्म दिले, ते पण चुकीचे दिले, सील पाकिट त्यांनी इथं येऊन फोडलं, नंतर आम्हाला जे फॉर्म दिले ते दिले. बरं, मला आता असं सांगतात की निर्णय तुम्हाला घ्यायचा होता की कोण उभा राहणार आहे. असं काय, आता मी 1-2 प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की निर्णय तर तांबे परिवाराला घ्यायचा होता की मुलांनी उभं राहायचं का वडिलांनी उभं राहायचं. मग बरोबर 12:30 वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर करण्यात आली. जर माझे वडील सांगतायत की मला उभं राहायचं नाहीये, माझ्या मुलाला उभं करायचं आहे, तर माझ्या वडिलांची उमेदवारी 12:30 वाजता का जाहीर करण्यात आली. आणि ती जाहीर करण्यात आली असताना म्हणजे महाराष्ट्रातल्या एकाही विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही. अमरावतीतून जे निवडून आले त्यांचं नाव दिल्लीतून आलं का. नागपूर शिक्षक मतदारसंघातून जे निवडून आले त्यांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं का. मग एकच उमेदवारी का बरं दिल्लीतून जाहीर झाली. हा पूर्णपणे एका षडयंत्राचा पार्ट आहे आणि ही स्क्रिप्टेड स्टोरी होती. आणि ती स्टोरी बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी
सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी आमच्या परिवाराला कुठंतरी पक्षाच्या बाहेर ढकलण्याचं एक षडयंत्र म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, अशा पद्धतीची होती. खरं तर मी ज्यावेळेस फॉर्म भरला तरी सुद्धा मी त्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी मी एच के पाटील साहेबांनाही वारंवार फोन करत होतो. त्यांनी माझे फोन उचलले नाही. नानाभाऊ पटोलेंचा फोन बंद होता. त्यानंतर मी नानाभाऊंचा बंद होता. मी थोरात साहेबांना फोन केला. थोरात साहेब त्यावेळेस त्यांचं ऑपरेशन झालेलं आपल्या सगळ्यांना माहीत असेल, खांद्यावरचं त्यांचं टाके काढण्याचं काम चालू होतं आणि म्हणून ते ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये होते. तरीही 2:15 वाजता त्यांनी मला सांगितलं की सत्यजित आपल्याला काँग्रेसकडूनच लढायचं आहे. मी म्हणलं साहेब आपल्याला काँग्रेसकडूनच लढायचं आहे, परंतु एबी फॉर्मची तांत्रिक अडचण आहे, एबी फॉर्म आपल्याकडे नाही. ते म्हणले जो कोरा पाठवलाय. मग मी त्यांना सांगितलं कोरा कोणता पाठवलाय. मग ते म्हणाले मग आता काय करायचं. म्हणलं आता पर्याय आपल्याकडे नाही. ते म्हणले नाही तुम्ही एच के पाटलांशी बोलून घ्या. आम्ही ते बोलायला गेलो आणि त्याच्यात 2:45 वाजले. एच के पाटलांनी माझे फोन उचलले नाही. थोरात साहेब म्हणले की सत्यजित मला हे पटत नाहीये काय चाललंय ते, परंतु आता आपल्याला तू एच के पाटलांशी चर्चा कर. शेवटी माझ्याकडे पर्याय नसल्यामुळे मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानीच फॉर्म भरला होता. मी अपक्ष फॉर्म भरला नाही. मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानीच फॉर्म भरला, परंतु मी एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो माझा अर्ज अपक्ष म्हणून कन्वर्ट झाला. परंतु मीडियाने किंवा बाकीच्या लोकांनी त्याची शहानिशा न करता अपक्ष भरला, अपक्ष भरला, अपक्ष भरला अशा पद्धतीची भूमिका मांडली. तिथून बाहेर आल्यानंतर मी माझ्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेसचा उमेदवार आहे. माझं पहिलं वाक्य आहे. आपण परत एकदा जा आणि बघा तो व्हिडिओ. मी स्पष्ट लिहिलं. मी सांगितलं की मी काँग्रेसचा उमेदवार आहे. आम्ही महाविकास आघाडीचे गट. माझ्या वडिलांनी तर महाविकास आघाडी शब्द देखील वापरला होता तिथे की आम्ही महाविकास आघाडीचे आहोत. आणि अपक्ष असल्यामुळे माझी विनंती राहील की एक तरुण कार्यकर्ता म्हणून, एक युवक उमेदवार म्हणून सगळ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या पाठीशी उभं राहावं, अशा पद्धतीची भूमिका मी घेतली. आणि त्याच्यात मी सगळ्याच पक्षांकडे पाठिंबा मागायला जाणार आहे असं सांगितलं. त्याच्यात मी भारतीय जनता पार्टीचा देखील उल्लेख केला. परंतु अशी बातमी सगळीकडे चालवण्यात आली की भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा घेणार, भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा देणार. आणि मग त्यातून पुढे खऱ्या अर्थाने राजकारण जे आहे ते अजून ही जी स्क्रिप्ट पहिली तयार झालेली होती आमच्या पक्षांतर्गत त्याला बळ देण्याचं काम काही लोकांनी त्या ठिकाणी केलं. आणि ते पुढं मला म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ढकलण्याचंच काम, त्या ठिकाणी बाहेर ढकलण्याचंच काम आम्हाला त्या ठिकाणी झालं. हे खरं तर हे अर्ध सत्य मागचे 25 दिवस चालू होतं आणि म्हणून आज हे खरं खरं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मी बरं एवढं होऊनही थांबलं नाही. एवढं होऊनही ती तारीख 12 तारीख होती. मी 3:30 वाजता बाहेर आल्यानंतर मला पहिला फोन जो आला तो माझे प्रभारी एच के पाटील साहेबांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की काय झालं सत्यजित प्रॉब्लेम. मी त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. म्हणलं साहेब असं असं झालंय, असं असं झालंय, मग त्याच्यामुळे आपण आता इंडिपेंडंट आहोत, परंतु आपण मला पाठिंबा जाहीर करून टाकावा. ते म्हणाले ठीक आहे. मी म्हणलं 16 तारखेला माघार आहे, 16 तारखेपर्यंतची माघार आपण होऊ देऊ आणि पाठिंबा जाहीर करू. आम्ही त्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली. मी महाविकास आघाडीमधल्या घटकांशी चर्चा केली. मी संजय राऊत साहेबांशी चर्चा केली. मी पवार साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला. पवार साहेब मला भेटले नाही. मी अजितदादांना पण भेटण्याचा प्रयत्न केला. माझी भेट होऊ शकली नाही, परंतु मी त्यांच्याही कानावर हा विषय घातला. मी सुप्रियाताईंच्याही कानावर हा विषय घातला. आणि माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीने मला तातडीने पाठिंबा द्यावा. त्याच्यानंतर ज्यावेळेस मला दिल्लीशी आम्ही संपर्कात होतो, हे सगळं दिल्लीच्या नेतृत्वाशी चाललेलं होतं. आणि ते संपर्कात असतानाच मला खरं तर मला दिल्लीतून असं सांगण्यात आलं की तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी म्हणलं ठीक आहे, मी पत्र लिहितो. मी पत्र पाठवलं. त्यांनी पत्रामध्ये हा शब्द ऍड करा, तो शब्द ऍड करा. आमचा 1 दिवस पूर्ण ते पत्र कसे शब्द ऍड करायचे ते म्हणले तुला जाहीर माफी मागावं लागेल. मी म्हणलं माझी चूक झालेली नाही कोणतीच, मी काहीच चूक केलेली नाही. म्हणले तरी पण मागावं लागेल. मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हणलं ठीक आहे, मी जाहीर माफीही मागेल, काय हरकत नाही. कारण ज्या पक्षामध्ये आम्ही आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून अशी कुठंतरी भूमिका मांडणं मला योग्य वाटत नव्हतं. आणि म्हणून मी माफी मागायला तयार झालो. मी एच के पाटलांना लिहिलेलं हे पत्र आहे जे माझ्या सहीचं आहे, हे मी त्यांना
19 तारखेला पाठवलं, 19 जानेवारीला. म्हणजे 17, 18, 19 3 दिवस आम्ही बोलत होतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर थोरात साहेबांचं आणि नानाभाऊ पटोलेंचं देखील बोलणं झालं होतं. 16 किंवा 17 तारखेला मी नानाभाऊ पटोलेंना फोन देखील केला होता की नानाभाऊ, तुम्ही हे सोडून द्या, तुम्ही मला त्या ठिकाणी पाठिंबा द्या, मी काँग्रेसचा आहे आणि माझ्या पाठीशी उभं राहा. माझ्याकडे संजय राऊत साहेबांना पाठवलेलेही मेसेजेस आहेत, सगळ्यांशी बोललेलो, मी काय काय बोललो, मी महाविकास आघाडीच्या प्रामाणिक पाठिंब्याची तयारी केली. एका बाजूला मी दिल्लीच्या नेतृत्वाशी बोलतोय, दिल्लीवाले माझ्याकडून लेखी पत्र मागतायत, दिल्लीवाले मला माफी मागायला सांगतायत, मी तेही करायला तयार आहे. दुसऱ्या बाजूला प्रदेश अध्यक्ष मात्र आम्ही अमुक उमेदवाराला पाठिंबा देणार, अमुक सत्यजित तांबेंनी आम्हाला फसवलं, तांबेंनी धोका दिला, तांबेंनी फसवलं. अहो, जे लोकांना डॉक्टर सुधीर तांबे माहिती आहे, ज्या लोकांना थोरात तांबे परिवार माहिती आहे, त्या उत्तर महाराष्ट्रातले काय देशातले लोक विश्वास कधीच ठेवू शकत नाही की हा परिवार कधी कोणाला फसवू शकतो. आणि तरीही आमच्यावर वारंवार आरोप करण्यात आले की फसवलं, धोका दिला, अंधारात ठेवलं. फॉर्म ए बी चुकीचे आले, त्याच्यातून झालेलं सगळं घटना, माफी मागायला लावली, मी पत्र दिलं. त्याच्यानंतर 2 तासांनी त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला. म्हणजे एका बाजूला माझ्याशी बोलत असताना पक्ष नेतृत्व, दिल्लीचं नेतृत्व, प्रदेश नेतृत्व मात्र मला त्या ठिकाणी पूर्णपणे याच्यामध्ये म्हणजे दुसरेच काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये चाल चालली होती. म्हणजे एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात, नफरत छोडो भारत जोडो म्हणतात, प्रेमानी लोक जोडा म्हणतात, आणि या राज्यातल्या काही काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतुपूर्वक हा सगळा प्रकार केला, असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये हे तर मी तुम्हाला सगळं जाहीररित्या झालं ते सांगतोय. खासगी बैठकांमध्ये फोन कॉल्सवर ज्या पद्धतीने बोललं गेलंय त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे. परंतु आता माझ्या पक्षाची प्रतिमा अजून मलिन होऊ नये म्हणून या ठिकाणी मी कुठलीच गोष्ट यापुढे करत नाही. खरं तर ही आजची प्रेस कॉन्फरन्स ही माझी शेवटची प्रेस कॉन्फरन्स असणार. याच्यानंतर मी या विषयावर परत बोलणार नाही, कारण मला आता काम करायचंय. मला या लोकांनी, मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यांच्यासाठी मला काम करायचं. मी वेळ देणार नाही या बाकीच्या गोष्टींसाठी. मी आता पूर्ण वेळ जे आहे ते लोकांसाठी काम करायला सुरुवात करणार आहे. पण ते रेकॉर्डिंग जर ऐकले तर तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल की एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या परिवाराविषयी किती द्वेष असू शकतो. आणि हे ऐकणारे आमचेच लोक होते ना. आपण तर सगळीकडे ग्राउंडवर पाहिलं असेल की सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. मी विशेष करून आभार सगळ्यांचे या निमित्ताने मागतो. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला तर मी पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. त्याच्यातून अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्या बूथवर बसून दिवसपासून संध्याकाळपर्यंत बसले. त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. देवेंद्रजींचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी, म्हणजे मी मागितला नाही पाठिंबा तरीही त्यांनी ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मला मदत केली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मदत केली. काँग्रेसचे तर 100% लोक माझ्या सोबत या निवडणुकीमध्ये होते. अगदी एवढं काय तर मनसेचे लोक माझ्यासोबत होते, रासपचे लोक होते, आरपीआयचे लोक होते. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मला या निवडणुकीमध्ये मदत केली. मला 100पेक्षा जास्त संघटना आणि संस्थांनी याच्यात पाठिंबा दिला. आणि म्हणून ही निवडणूक एवढ्या मोठ्या फरकाने आणि एवढ्या मोठ्या ताकदीने आम्ही जिंकू शकलो. आणि त्याचं मूळ कारण जे आहे हे या निवडणुकीपुरतं मर्यादित नाहीये. मागच्या 4 निवडणुकांचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर मागच्या 4ही निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. कारण आमच्या परिवारांनी सगळ्यांशी तसे संबंध त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर मला हे सांगत होते की साहेब, आम्ही पहिल्या निवडणुकीपासून तुमच्या सोबतच आहे, आम्ही काय मदत केलेली आहे तुम्हाला. कारण आम्ही कधीच त्यांचे राजकारण फक्त निवडणुकीपुरतं, निवडणूक झाली की त्या सेकंदापासून आपण सर्वांचे लोकप्रतिनिधी आहोत. आपण सगळ्यांचं काम केलं पाहिजे. विचाराची लढाई विचाराने करता येईल, परंतु त्यासाठी एकमेकाचे पाय अडवण्याचं काम करायचं नाही. म्हणजे खरं तर आता काँग्रेसनी एक उपक्रम चालू केलाय, हात से हात जोडो काहीतरी उपक्रम चालू केलाय. पण जोपर्यंत पैर से पैर अटकाने का काम चलेगा तब से हाथ जोड़ के कुछ नहीं होगा.
आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं राजकारण या मागच्या 20-25 दिवसामध्ये झालं आणि म्हणून मला असं वाटतं की याची सगळ्याची माहिती आपल्या सगळ्यांना देणं अत्यंत गरजेचं होतं. मुद्दाम मी मुद्दे लिहून आणलेत म्हणून फोनमध्ये पाहतोय की काही मुद्दे राहायला नको आपले म्हणून, बाकी कारण हे सगळं षडयंत्र जे आमच्यावर हे केलं आणि मला उमेदवारी मिळू नये, एका युवकाला संधी मिळू नये, एका युवकाला मागं कसं दाबून ठेवता येईल आणि बाळासाहेब थोरातांना कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल याचं हे सगळं फार मोठी स्टोरी या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्याचा हा सगळा भाग मला असं वाटतं होता. पक्षाने आम्हाला निलंबित केलं, माझ्या वडिलांना निलंबित केलं, माझ्या वडिलांना एका मिनिटात निलंबित केलं. काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन, मी पण 22 वर्ष संघटनेत काम केलेलं आहे. निलंबन करण्याच्या आधी शो कॉज नोटीस द्यावा लागते. काय कारण झाले हे समजून घ्यायचं असतं. नॅचरल जस्टिस नावाचा काही प्रकार आहे, न्याय, तर ते नॅचरल आम्हाला ते जस्टिस आम्हाला मिळू दिलं नाही, आम्हाला त्या ठिकाणी विचारलं नाही. मला जेव्हा दिल्लीचे काही लोकांचे फोन आले, मी म्हणलं मला शो कॉज नोटीस आली तर मी सगळे उत्तर देईल ना. माझ्या डोक्यात होतं की हे पक्षांतर्गत मामला आहे, पक्षांतर्गतच ठेवायचा, याला मीडियापर्यंत लोकांपर्यंत जाऊ द्यायचं नाही. परंतु ज्या पद्धतीचे बयानबाजी मागच्या काही दिवसामध्ये सातत्याने सुरू आहे आणि म्हणून मला आज ते करण्याची वेळ या ठिकाणी माझ्यावर आलेली आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की अनेक लोकांनी मला याच्या ज्ञात अज्ञात लोकांनी, मी अनेक लोकांची नावं घेऊन अडचणी त्यांना आणू इच्छित नाही, परंतु त्यांनी सगळ्यांनी मला या निवडणुकीमध्ये मदत केली. अनेक लोकांनी माझ्या पाठीशी होते, ही भूमिका त्यांनी मांडली. त्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही निष्ठेने काम करणारे लोक आहेत. परंतु मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं हे षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे. हे षडयंत्रच्या विरोधात मी इतक्या दिवस लढलो, अजूनही लढल, परंतु मला काँग्रेसमधून बाहेर हा कसा जाईल याचा प्रयत्न करण्याचं काम अनेक लोक करतायत आणि ज्याची स्टोरी मी तुम्हाला आता एका पुराव्यानिशी या ठिकाणी दाखवलेली आहे. मला असं वाटतं की अनेक लोकांच्या मनात आता प्रश्न आहे की आता पुढं काय करणार. तर मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर मदतीने याच्यात निवडून आलेलो आहे. TDF सारखी संस्थेने मला, संघटनेने पाठिंबा दिला. शिक्षक भारती कपिल पाटील साहेब याच ठिकाणी आले, त्यांनी पाठिंबा दिला. अनेक संघटनांनी आणि त्यांनी पाठिंबा दिला आणि या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आज आलेलो असल्यामुळे मी अपक्षच भविष्यामध्ये राहील अशी माझी भूमिका आहे. लोकहिताची कामं करण्यासाठी मी वेळोवेळी जे सरकार असतील त्या सरकारांकडून मदत घेईल, त्यांच्याकडे जाईल, विरोधी पक्षात नेत्यांकडेही जाईल, सगळ्यांकडे जाईल. मी त्यांना भेट घेईल, देवेंद्रजींकडे जाईल, त्यांचं मार्गदर्शन घेईल, अजितदादांकडे जाईल, त्यांचे मार्गदर्शन घेईल, थोरात साहेब आहे त्यांचे मार्गदर्शन घेईल, सगळ्यांचं मार्गदर्शन मी घेईल. पवार साहेबांचे विशेष मला आभार व्यक्त केले पाहिजे, कारण पवार साहेबांनी सगळ्यात पहिली भूमिका घेतली की हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, काँग्रेसने अंतर्गत मिटवावा, परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष खऱ्या अर्थाने करण्यात आलं आणि हे सगळं जे राजकारण त्याच्यातून झालं हे मी आपल्या समोर आज सांगितलंय. ही माझी मीडियाच्याही बंधूंना विनंती की कृपया शहनिशा करूनच बातम्या देत जा. काल एका चॅनलवाल्यांनी बातमी दिली की थोरात साहेबांच्या गाडीमध्ये सत्यजित तांबे आले. अहो, माझ्या वडिलांची गाडी ती, माझे वडील 10 वर्ष ती गाडी वापरतायत, त्या गाडीत मी मतमोजणीच्या केंद्राला जातोय. तुम्ही काहीही शहनिशा करत नाही आणि सरळ बातमी देता. तर कृपा करून तुम्हालाही हात जोडून विनंती की शहनिशा करा आणि मगच बातमी देत जा. तुम्हाला खूप त्रास झालेला आहे मला माहिती, तुम्ही कुठपर्यंत माझ्या पाठी आले, तुमचे ऑफिसेस तुम्हाला सांगतात तुम्हाला यावं लागतं, परंतु इथून पुढे ही माझी शेवटची प्रेस आहे. मला आता काम करायचं आहे, त्यामुळे या राजकारणाच्या बाहेर जाऊन मी आता काम करणार आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या लोकांचे, महाराष्ट्रातील युवकांचं एक आवाज बनवून विधान परिषदेमध्ये काम करेल अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. आता सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की सुरुवातीपासून असं म्हणताय की ही सगळी कारवाई किंवा हे सगळं स्क्रिप्टेड होतं आणि स्क्रिप्ट करून मला पक्षाच्या बाहेर ढकललं जात होतं. हे सगळं कोण करत होतं, याचा मास्टर माइंड कोण होता, त्याचं नाव जरा सांगा. म्हणजे तुम्हाला कळालं नाही का मास्टर माइंड? तुम्ही नाव घ्यायचं, मी का नाव घ्यायचं? मी कोणाचंच नाव घेतलेलं नाही. मला ज्यांनी मला आधार दिला त्यांचेच नावं मी घेतले, परंतु थोरात साहेबांना
बाळासाहेब थोरातांना आणि सत्यजित तांबे एक युवक म्हणून पुढे येऊ नये, बाळासाहेब थोरातांचं राजकारण पक्षांतर्गत जे वाढत चाललेलं आहे त्याला कुठेतरी दाबावं यासाठी झालेलं हे षडयंत्र आहे. हेतुपूर्वक द्वेषापोटी तयार केलेली एक कथा आहे आणि त्याच्या कथेप्रमाणे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात सहभागी होते का एकाच पद्धतीने होता की सगळे काँग्रेस आपल्या विरोधात राहिले होते? प्रदेशाध्यक्ष असतील किंवा ज्या ज्या लोकांनी ते घटकारस्थान केलं किंवा त्यांच्या बाबतीत आता वरिष्ठ पातळीवर काहीतरी कारवाई व्हावी. एका बाजूला वरिष्ठ माझ्याशी बोलत असताना दुसऱ्या बाजूला प्रदेश अध्यक्ष दुसऱ्या उमेदवाराला घेऊन फिरताय. ताळमेळ आहे का नाही काही? माझ्याकडून माफी मागून घेताय. मी पब्लिक माफी मागण्याचं पत्र द्यायला तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला उमेदवाराला घेऊन फिरतायत. म्हणजे सरळ सरळ हे घूस द्यायचं नाही असंच हे होतं. काही झालं तरी सत्यजित तांबे महाविकास आघाडीचा उमेदवार होता कामा नये. आपला रोष सरळ नाना पटोलेंच्या दिशेने आहे. नाना पटोलेंचं आपलं इतकं वैर का आहे याचं काय नेमकं सध्या? काहीच वैर असायचं कारण नाही. माझं काय वैर? मी इतका छोटा कार्यकर्ता आहे. ते नाव तरी जाहीर मी एवढा छोटा कार्यकर्ता आहे, माझ्यावर वैर असायचं काय कारण आहे कोणाचं? आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार होण्यापासून का रोखण्यात आलं? आता मला कसं सांगता येईल का रोखण्यात आलं? मी तर प्रामाणिक ऐका, मी तर प्रामाणिक प्रयत्न केला. मला चुकीचे फॉर्म बी आले, मी ते बदलून घेतले. त्याच्यानंतरही भरताना इंडियन नॅशनल काँग्रेसचाच भरला. बाहेर आल्या जाहीर केलं की मी इंडियन नॅशनल काँग्रेसचाच उमेदवार आहे. त्याच्यानंतर मी परत महाविकास आघाडीचे उमेदवार सगळ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी दिल्लीशी संपर्क केला. दिल्लीने मला सांगितलं की तुम्हाला पत्र द्यावं लागेल. मी पत्र दिलं आणि तरी मला जर पाठिंबा मिळाला नाही तर याचा अर्थ मला बाहेर ढकलण्याचं हे षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नाना पटोलेंच्या बरोबर आणखी काही काँग्रेसचे नेते या षडयंत्रात होते की नाना पटोले एकटे होते? केंद्रीय पातळीवर होते. काहीतरी प्रश्न विचारला. केंद्रीय पातळीवर पण कोणी नेते त्यामध्ये सहभागी नाही, मला नाही माहित कोण नेते होते आणि काय. शिवसेनेच्या तालीमुळे सर्व महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तालमेल दिसला नाही. त्याच्यामुळे तुमच्यावर किंवा निलंबनाची वेळ आली असं वाटत नाही तुम्हाला? कोणासोबत? शिवसेनेने शुभांगी पाटलांना उमेदवार घोषित केली. महाविकास आघाडी शिवसेनेने काय करावं ह्याच्यावर माझा थोडाच कंट्रोल आहे. माझ्या पक्षाने काय करावं हेच मी बोलणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण जाहीर करत होतो पाहिजे ना. नाही, मी प्रयत्न केला. मी उद्धवजींनाही फोन केले 2-3, ते फोनवर आले असं नाहीत. आहे की या सगळ्या षडयंत्रामध्ये एकटे प्रदेशाध्यक्ष होते की त्यांच्यासोबत आणखी काही नेते होते आणि यासाठी मोठं संशोधन करावं लागेल. काँग्रेसमध्ये समोर दिसतच नसतं काही. आता अजितदादा म्हणालेले आहेत झालं गेलं सत्यजित विसरून जावं, काँग्रेसने पुढाकार घ्यावा आणि पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये यावं अशा पद्धतीचं आव्हान अजितदादांनी. पण मी कुठं काँग्रेस सोडली? मी काँग्रेस सोडलीच नाही. मग वडेट्टीवार म्हणतायत की आमच्या 4 जागा निवडून आल्या त्याला तुम्ही सहमत आहात? वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे की आताच्या 5 निवडणुका आल्या त्यापैकी मी अपक्ष आहे, अपक्षच राहणार. तुम्ही काँग्रेसचे नाही असं सांगायचं संदेश द्यायचा, तुम्ही काँग्रेसचे नाही का सांगायचं? अहो, आता तुम्ही मला काय प्रश्न विचारला की काँग्रेसमध्ये परत जा. मी काँग्रेस सोडलीच नाही, परंतु आमदार म्हणून जे मी या मतदारसंघात आज निवडून आलेलो आहे तो मी अपक्ष आलेलो आहे. दादा, बाळासाहेब थोरात हे या संपूर्ण प्रकरणात हतबल दिसले का असं वाटतंय का तुम्हाला? कारण प्रदेशाध्यक्षांकडनं एवढं सगळं होत असताना ते कुठेही ऍक्शनमध्ये दिसलं नाही, कुठलेही स्टेटमेंट त्यांच्याकडनं नाही. आता मुळात तर ते आजारीच होते. त्यांची दुखापत फार गंभीर दुखापत होती. 3 फ्रॅक्चर त्यांना खांद्याला झालेले आहेत आणि खांद्यावर जेव्हा फ्रॅक्चर 3 असतात तेव्हा झोप सुद्धा माणसाला व्यवस्थित घेता येत नसते आणि मग ते अस्वस्थच होते आणि त्यामुळे मी त्यांना या विषयावर काही त्रास दिला नाही. राहुल गांधी यांच्याशी या विषयावर काही तुम्ही बोललेला आहात? राहुलजी भारत जोडो यात्रामध्ये बिझी होते त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. केंद्राकडे करणार का? काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये मला विचारलं तर मी सांगेन. मला त्यांनी 6 वर्षासाठी निलंबित केलं. एखाद्याला जर माहिती आहे की मी निवडून येणारा उमेदवार आहे, म्हणजे मी जर प्रदेशाध्यक्ष काँग्रेस असतो ना तर मी एका मिनिटात सत्यजित तांबेला पाठिंबा देऊन टाकला असता आणि माझा शिक्का लावून टाकला असता. मागे घेतलं तर तुम्ही काँग्रेसमध्ये सक्रिय होणार.
अहो जर तरचं कुठं राजकारण असतं का? जर तरचे प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. नाना पटोलेंची भूमिका ही काँग्रेस संपवण्यासाठी असे वाटते का? काळच याला उत्तर आहे. आपण ही भूमिका मांडायला इतका वेळ का लावला? म्हणजे हे जर आधी हे बघा, मी त्या परिवारात वाढलेलो आहे. नानाभाऊ असतील, कोणी असतील, हे सगळे आम्ही एका परिवारातले लोक आहेत. हो. आम्ही आजपर्यंत एक पथ्य पाळलेलं आहे की कुठलीही गोष्ट पब्लिक फोरमवर जाऊन बोलायची नाही, हो. ती पक्षांतर्गतच मांडायची. बरोबर. पक्षांतर्गत मला मांडायला संधी दिली नाही आणि वारंवार 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 सांगितलं की यांनी धोका दिला, फसवलं, अमुक केलं. आणि खाजगी तर डायलॉग्स असे की म्हणजे किती द्वेष एखाद्याच्या मनात असू शकतो इतके डायलॉग्स आहेत, ज्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ते जर ऐकवले तर डोकं जाम म्हणजे. नाही, पण महाविकास आघाडीचे लोक म्हणतायत की निकाल लागू दिला, सत्यजित तांबे विजय झाले, नंतर त्यांना बोलावं असं का सुचलं? कारण आहे ना त्याला की मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की माझ्या पक्षाची प्रतिमा तिथून मलिन होऊ नये हा माझा भाव होता आणि निवडणूक माझ्यासाठी प्राथमिकता होती. पण आज प्रतिमा मलिन झालीच ना, आपण बोलल्यामुळे. माझ्याकडे पर्याय राहिला नाही ना. माझ्याकडे पर्याय राहिला नाही ना. जर रोज कोणीतरी येतंय तुमच्याबद्दल नुसतं बोलतच आहे, दुसरी बाजू मी सांगत नाहीये, तर सामान्य माणसाला खरं वाटण्याची शक्यता आहे. फडणवीसांचा जो कार्यक्रम तुम्ही म्हणता तुमच्या इथे झाला, त्या कार्यक्रमानंतर खरं तर असं म्हणतात की काँग्रेस वरिष्ठांना संशय आला की तुम्ही भाजपत जाणार आणि म्हणून ही सगळी स्क्रिप्ट लिहिली गेली, अशी पण एक केली. कसं बघता याच्याकडे? मग फारच कच्चे आहेत ज्यांना संशय आला असेल. ज्यांना आला असेल त्यांनी कोणाचं मला त्यांनी नाव नाही घेतलं, मी पण नाव घेणार नाही. पण असा जर संशय कोणाला आला असेल तर तो 100% ते लोक कच्चे आहेत. नाना पटोले तुम्ही म्हणले का परिवारातल्याच माणसाने घात केला? तुम्ही म्हणतात का नाना पटोले? नाना भाऊ परिवारातलेच आहे ना माझ्या. अजून काही आयुष्य वाटतं का तुम्हाला की फक्त नाना भाऊ? आता ह्या जर तर कोण आहे काय आहे ह्याच्याबद्दल मी काही जास्त सांगू शकत नाही. मला जी बाजू मांडायची होती ती पुराव्यानिशी, तारखेनिशी, वेळेनिशी मी या ठिकाणी मांडलेली आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये ह्या विषयावर मी अधिकच बोलणार नाही. मला आता काम करायचंय. या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, युवकांचे, बेरोजगारांचे, शिक्षकांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे. मला त्या प्रश्नावर काम करायचंय. धन्यवाद. तर सत्यजित तांबे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसमधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं गेलं आणि आपल्याला एबी फॉर्म दिले गेले, ते चुकीचे दिले गेले. त्याचबरोबर शेवटच्या क्षणी दिल्लीतून वडिलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि एक प्रकारे सत्यजित तांबे हे काँग्रेसमधून बाहेर पडावेत. त्याचबरोबर तांबे आणि थोरात या कुटुंबाची बदनामी व्हावी याच्यासाठी द्वेषापोटी काही लोकांनी हे राजकीय षडयंत्र उभं केलं आणि त्या षडयंत्राचा आपण बळी पडलो. अशा प्रकारची धक्कादायक बाब आज पुराव्यानिशी त्यांनी सांगितलेली आहे. आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेल्या एका मोठ्या राजकारणाचा पर्दाफाश झालेला आहे आणि काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेल्या लाथाड्या, एकमेकांचे पाय ओढणं, एका बाजूला हात से हात जोडो असं म्हणत काँग्रेस एक अभियान सुरू केलंय आणि त्याच वेळेस भारत जोडो म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मध्ये पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत, कसं षडयंत्र रचलं जात आहे याचा गौप्यस्फोटच आज तांबे यांनी केलेला आहे. स्वाभाविकपणे या पत्रकार परिषदेचे तीव्र राजकीय पडसाद पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात उमटत राहणार आहेत. आपली नजर त्याच्यावरती असेल. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.